आता आपण पुढची जी माहिती बघणार ती म्हणजे राजकीय क्षेत्रातील. राजकीय क्षेत्रामध्ये सर्वात मोठा जर आपण बघितला तर थालापती जो विजय तो आज घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ. कुठे घेणार तर ती घेणार चेन्नईमध्ये. तर काय आपण आता संपूर्ण माहिती A to Z समजून घेऊया. थालापती विजयची शपथ कशा पद्धतीने असणार, कोणकोणत्या मंत्र्यांना शपथ मिळणार, त्याचबरोबर कोण कोण ते उपलब्ध राहणार आणि कोणाकोणाला आमंत्रण आलेलं आहे आणि कोण कोण ह्या शपथविधीसाठी जाऊ शकतात, ही संपूर्ण माहिती आता आपण A to Z या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. जर बघितलं तर थालापती विजय यांच्यासाठी तामिळनाडू सरकार स्थापन करण्याचा आता मार्ग जो होता तो मोकळा झालेला आहे. अभिनेते राजकारणी विजय जोसेफ आज मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे. विजय जोसेफ हे जे आहे ते थालापती विजय यांचं नाव आहे. राज्यपालांनी विजय यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केलेले आहे. विजय यांना सकाळी 10 वाजता ते तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. या सोहळ्यात जर बघितलं आपण तर राहुल गांधी यांच्यासह अनेक प्रमुख नेते सुद्धा उपस्थित राहणार आहेत. थालापती विजय तामिळनाडूच्या राजकारणात आज एक ऐतिहासिक दिवस निघालेला आहे. सुपरस्टार ते यशस्वी राजकारणी असा प्रवास करणारे जोसेफ विजय आज राज्याच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जर आपण बघितलं सत्ता संघर्षामध्ये अखेर आज पडदा सुद्धा पडलेला आहे. आज आता थालापती विजय ही शपथ घेणार आहे. जर आपण बघितलं तर राज्यपालांनी विजय यांना सरकार स्थापन करण्यासाठी अधिकृत जर निमंत्रण बघितलं तर आज 10 मे आपल्याला माहिती 2026 रोजी बरोबर सकाळी 10 वाजता. बरं तर कोण्या ठिकाणी तर हे येणार आहे नेहरू स्पोर्ट कॉम्प्लेक्स. या भव्य सोहळ्याचे हे ठिकाण आहे नेहरू स्पोर्ट कॉम्प्लेक्स. या ठिकाणी त्यांचा जो शपथविधीचा प्रोग्राम आहे तो संपन्न होणार आहे. बरं आपण जर बघितलं पुढे तर पहिल्यांदाच निवडणूक ही थालापती विजय यांनी लढवलेली होती आणि त्यांना घवघवीत असे यश सुद्धा मिळालेले होते. जर आपण बघितलं तर त्यांना किती जागा ह्या मिळालेल्या होत्या. त्यांचा जो पक्ष आहे TVK म्हणजे तामिळनाडू व्हिटरी पार्टीने टोटल 108 जागा विजयी करून तामिळनाडूमधील सर्वात मोठा पक्ष हा त्यांचा बनलेला आहे. खुद्द विजय यांनी पोरबंदूर आणि त्रिची ईस्ट या दोन्ही मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने विजय मिळवलेला आहे. मात्र 234 सदस्य संख्या असलेल्या जर आपण तामिळनाडूची पूर्ण सदस्य संख्या बघितली तर 234 आहे. त्यामध्ये बहुमताचा आकडा हा 118 होता. हा आकडा गाठणे आवश्यक होते. TVKला यासाठी जर आपण बघितलं तर 108 मिळालेला होता, म्हणजे 10 ते 12 जागा ह्या मिळाल्या आवश्यक होत्या. तर यामध्ये आता आपण बघूया की त्यांना 10 ते 12 जागांची गरज होती. यामध्ये जर आपण बघितलं तर 10 ते 12 मध्ये जर आपण बघितलं तर त्यांना सपोर्ट जो दिला त्यामध्ये प्रामुख्याने दिला काँग्रेसने, म्हणजे काँग्रेसने 5 आमदारांचा पाठिंबा त्यांना जाहीर केलेला आहे. त्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्ष त्यांची जागा, त्यानंतर जर मार्क कम्युनिस्ट पक्ष त्यांनीसुद्धा, लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळनाडू यांनीसुद्धा आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग यांनीही TVKला बिनशर्त असा पाठिंबा देण्याचे पत्र राज्यपालांना सादर केलेले आहे. या पाठिंब्याच्या विजयामुळे जर आपण बघितलं जो विजय झालेला आहे त्यामध्ये त्यांना याचा आकडा 120वर पोहोचलेला आहे. त्यांना आकड्याची गरज होती 118, तो पोहोचलेला आहे 120वर आणि त्यामुळे आता सत्तेचा मार्ग हा मोकळा झालेला आहे. विशेष म्हणजे डाव्या पक्षांनी भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हा पाठिंबा दिला असून ते मंत्रिमंडळ सामील होणार नाही असे सुद्धा त्यांनी सांगितलेले आहे. म्हणजे फक्त आणि फक्त भाजपला या सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विजय थालापतीला हा पूर्ण पाठिंबा देण्यात आलेला आहे. 3 दिवसाच्या आत विश्वासदर्शक ठराव. राज्यपाल RN आर्लेकर यांनी जोसेफ विजय यांनी मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली असून मंत्रिमंडळ स्थापनेचं निमंत्रण दिले आहे. राजभवनात प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार विजय यांना मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर 13 मे 2026 पर्यंत म्हणजे 3 दिवसाच्या आत विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकून आपले बहुमत सुद्धा सिद्ध करावे लागणार आहे. फक्त 3च दिवसात. चेन्नईत उत्साहाचे वातावरण. विजय यांच्या शपथविधीसाठी राहुल गांधी यांच्यासह जर आपण बघितलं तर दिग्गज नेते येण्याची शक्यता आहे. त्यामध्ये जर बघितलं तर विजय यांच्या नलकलाई येथील निवासस्थानी पहाटेपासून वाहनांचा ताफा दाखल होत आहे. समर्थन संपूर्ण तामिळनाडूमध्ये फटाके फोडून जल्लोष सुद्धा सादर करत आहे. नेहरू इंडोर स्पोर्ट कॉम्प्लेक्समध्ये कडकडीत असा पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि अशातच थालापती विजय हे शपथ घेणार आहे. तर ही होती संपूर्ण माहिती. आज आता विजय हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. माहिती जर आवडल्यास तुम्हाला चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.